उपमुख्यमंत्री शिंदेंचा काल दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती। दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारमध्ये गँग वॉर सुरू, कहाणी सांगायला शिंदे दिल्लीमध्ये गेले असतील, पटोलेंचा निशाणा। महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेनं 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केला असल्याची माहिती। खासदार संदीपान भुमरेंच्या प्रशासन मेहरबान, मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला, पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार, फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश, अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यामध्ये जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील, तुमचं सरकार जबाबदार। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट, सरसकट विनाअनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण। 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण, एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत, आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला। तर मनामध्ये निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभसंकेत, राऊतांचा टोला। उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना, तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय दिल्याचं विधान। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा, समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सभागृहामध्ये विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच, भंडारा जिल्ह्यामधल्या लाखांदूर तालुक्यामधल्या चूलबंद नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह। जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, 6321 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपुरातल्या बेलतरोडी भागामधील शाळेच्या परिसरात अजूनही पाणी, शाळेच्या आवारामध्ये पाणी साचल्यानं शाळा आजही बंद। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर परिस्थिती कायम, जिल्ह्यातील 22 रस्ते बंद, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात, 8 गावांना पुराचा फटका, ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद, हजारो हेक्टर शेतीला फटका। मुंबईतील जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयानं ट्रस्टचे अपील फेटाळले, तत्कालीन सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी अभियंता संघटनेची मागणी। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, 5 वाहनं नदीमध्ये पडून 14 जणांचा मृत्यू, शोधकार्य अद्याप सुरूच। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी, शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातील धक्कादायक प्रकार, पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक। दिल्ली एनसीआरमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, दिल्लीसह नोएडा, गाझियाबादमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के। राजे यशवंतराव होळकर योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप, अनेक शाळांनी विद्यार्थी कागदावर दाखवून कोट्यवधी लाटल्याचं म्हणत दीपक बोराडे आणि बळीराम खटकेंकडून फडणवीसांकडे तक्रार। स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, चालकांवर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली, आजपासून 3 दिवसीय उत्सव, तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल। विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा भारतीय क्रिकेटपटूंना वेळ, विराट कोहली, सूर्यकुमार यादवसह अनेकांची हजेरी। विम्बल्डन पुरुष एकेरीच्या सेमीफायनल सामन्यांकडे सर्वांचं लक्ष।